एकमेकांना सीमेवर एक शांत गाव होतं. गाव फार मोठं नव्हतं, पण तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये खूप जवळीक होती. गावाचं नाव होतं चांदपूर. सगळे एकमेकांना ओळखणारे, सुखदुःखात मदतीला धावून जाणारे. गावाच्या टोकाला एक मोठं दुमजली घर उभं होतं. समोर प्रशस्त अंगण, बाजूला तुळशीचं वृंदावन, मागे आंबा आणि जांभळाची दोन मोठी झाडं. घर जुन्या पद्धतीचं होतं, पण व्यवस्थित सांभाळलेलं. त्या घरात राहत होता समीर देशमुख, वय 40शीच्या आसपास. मजबूत बांधा, शांत स्वभाव आणि जबाबदारीची जाणीव असलेला माणूस. समीरचा स्वतःचा बांधकामाचा व्यवसाय होता. गावाजवळच्या शहरात त्याचे अनेक प्रोजेक्ट सुरू होते, त्यामुळे त्याला वारंवार बाहेर जावं लागायचं. पण कितीही काम असलं तरी तो कुटुंबासाठी वेळ काढायचा. त्याची पत्नी होती कविता. कविता अत्यंत साधी आणि समजूतदार स्त्री होती. गावात तिचं खूप कौतुक होतं. ती नेहमी लोकांच्या मदतीला तयार असायची. कोणाच्या घरी आजारपण असो किंवा अडचण, कविता सर्वप्रथम धावून जायची. घरातील सगळं काम ती व्यवस्थित सांभाळायची. स्वयंपाक, घर, पाहुणचार सगळं तिच्या हातात सुरळीत चालायचं. घरातला खरा आनंद तिच्यामुळेच होता. समीर आणि कविताला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं अथर्व. वय 15 वर्ष. 10वीत शिकत होता. अभ्यासात मध्यम पण हुशार. स्वभावाने थोडा हट्टी पण मनाने खूप भावूक. अथर्व आईशी खूप जवळचा होता. शाळेतून घरी आल्यावर तो थेट आईजवळ बसायचा. दिवसभरात काय झालं, मित्रांनी काय केलं, शाळेत काय घडलं, सगळं तो आईला सांगायचा. समीर कामामुळे घराबाहेर जास्त असायचा, त्यामुळे अथर्व आणि कविता यांचं नातं अजून घट्ट झालं होतं. सगळं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण कधी कधी आयुष्य अचानक बदलतं. एक दिवस कविताला अचानक खूप थकवा जाणवू लागला. सुरुवातीला तिने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. घरकामामुळे थकवा आला असेल असं तिला वाटलं. पण काही दिवसांनी तिचा ताप वाढू लागला. शरीर अशक्त वाटू लागलं. वजन कमी होऊ लागलं. समीरने लगेच तिला शहरात डॉक्टरांकडे नेलं. चाचण्या झाल्या. रिपोर्ट आले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून समीरच्या पायाखालची जमीन सरकली. कविता ला गंभीर आजार झाला होता. घरावर जणू वीज कोसळली. समीरने पैशाची अजिबात चिंता केली नाही. त्याने शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. औषधं, तपासण्या, डॉक्टरांचे सल्ले, हॉस्पिटलचे फेरे, घरातील वातावरण पूर्ण बदललं. पूर्वी घरात हशा असायचा. आता औषधांचा वास आणि शांतता होती. अथर्व पहिल्यांदाच आईला अशा अवस्थेत पाहत होता. त्याला भीती वाटत होती, पण आईसमोर तो स्वतःला सावरायचा. कविता मात्र शांत होती. तिला स्वतःची परिस्थिती समजली होती. ती अनेकदा समीरला सांगायची, स्वतःची काळजी घे, कामात हरवून जाऊ नकोस, अथर्वची काळजी घे. समीर तिला धीर द्यायचा, काही होणार नाही, तू बरी होशील. पण त्यालाही आतून सत्य माहीत होतं. महिने गेले. कविताची तब्येत आणखी खालावत गेली. घरातली हवा जड झाली होती. अथर्व आता कमी बोलू लागला होता. तो आईच्या खोलीत बसून शांतपणे तिच्याकडे पाहत राहायचा. एक रात्री कविताने अथर्वला जवळ बोलावलं. ती त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, काहीही झालं तरी बाबांचं ऐक. ते कठोर दिसतात पण मनाने खूप चांगले आहेत. अथर्वच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मला तूच हवीस. कविता हलकसं हसली, पण तिच्या डोळ्यातही अश्रू होते. काही महिन्यांच्या संघर्षानंतर एक दिवस डॉक्टरांनी हात टेकले. कविताचं आयुष्य संपलं. त्या घराचा दिवा अंत्यसंस्काराच्या दिवशी संपूर्ण गाव तिथे जमलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं. इतकी चांगली बाई इतक्या लवकर गेली याचं सगळ्यांना वाईट वाटत होतं. समीर पूर्णपणे कोसळला होता. लोकांसमोर तो स्वतःला सावरत होता, पण एकटा असताना फुटून रडत होता. अथर्व मात्र वेगळ्याच शांततेत गेला होता. तो रडला नाही, तो बोलला नाही, फक्त निर्विकार चेहऱ्याने सगळं पाहत राहिला. आईची खोली, तिच्या साड्या, तिचा आवाज, सगळं अचानक नाहीसं झालं होतं. पुढचे काही आठवडे घर पूर्ण ओस पडल्यासारखं वाटत होतं. स्वयंपाकासाठी एक बाई ठेवली गेली, पण घर पण नव्हतं. समीर कामावर जायचा प्रयत्न करायचा, पण त्याचं लक्ष लागत नव्हतं. तो अनेकदा साईटवरून परत यायचा. रात्री उशिरापर्यंत जागा बसायचा. अथर्व अधिक एकटा पडत चालला होता. शाळेतून घरी आल्यावर तो थेट आपल्या खोलीत जायचा. मोबाईल, गेम आणि शांतता.
नातेवाईक येत होते. सगळे एकच सांगत होते, वेळ मोठा उपाय असतो, पण वेळ खूप जड जात होता. हळूहळू एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येऊ लागली. हे घर स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. स्वयंपाकघर, पाहुणचार, मुलाची काळजी आणि तिथूनच एक नवीन विषय पुढे येऊ लागला. समीरने दुसरं लग्न करावं का? सुरुवातीला ही चर्चा फक्त नातेवाईकांमध्ये होत होती. समीरपर्यंत ती थेट पोहोचली नव्हती, पण विचार मात्र पक्का होत चालला होता. एक दिवस दुपारी समीरची मोठी मावशी आणि मामा घरी आले. साध्या गप्पा झाल्या, चहा झाला. मग मावशीने हळू आवाजात विषय काढला. "समीर, एक गोष्ट बोलू का?" समीर शांतपणे म्हणाला, "बोला." मावशी म्हणाली, "घर असं रिकामं राहून चालत नाही. अथर्व अजून लहान आहे. त्याला आईची गरज आहे." समीरचा चेहरा बदलला. तो काही क्षण शांत राहिला. मामा म्हणाला, "आम्हाला तुझं दुःख समजतं, पण आयुष्य थांबत नाही." समीर उठून खिडकीपाशी गेला. अंगणात अथर्व एकटाच बसला होता. त्याने काही उत्तर दिलं नाही, पण त्या दिवशी त्याच्या मनात एक बी पेरलं गेलं. पुढच्या काही आठवड्यांत वेगवेगळे नातेवाईक तेच बोलू लागले. कोणी थेट, कोणी वळणाने, सोबत हवी, मुलासाठी, घरासाठी. एक दिवस अथर्वने अचानक वडिलांना विचारलं, "तुम्ही पुन्हा लग्न करणार आहात का?" समीर दचकला, "नाही रे." अथर्व म्हणाला, "सगळे बोलतायत, लोक बोलतात, सगळं खरं नसतं." अथर्व काही न बोलता खोलीत गेला, पण त्याच्या चेहऱ्यावर असुरक्षितता स्पष्ट दिसत होती. दरम्यान घर सांभाळणं अवघड होत चाललं होतं. काम, घर, व्यवहार. समीर थकू लागला. एक दिवस त्याच्या चुलत बहिणीने एक प्रस्ताव आणला. तिच्या ओळखीची एक विधवा स्त्री होती. तिचं नाव होतं निशा. वय 30च्या आसपास. नवरा अपघातात गेला होता. ती माहेरी राहत होती, शिकलेली, शांत स्वभावाची. चुलत बहीण म्हणाली, "फक्त भेट तरी घे." समीरने सुरुवातीला नकार दिला, पण काही दिवसांनी योगायोगाने त्यांची भेट झाली. एका छोट्या कॅफेमध्ये. निशा खूप शांत वाटत होती. ती जास्त बोलली नाही, फक्त ऐकत राहिली. मग ती हलक्या आवाजात म्हणाली, "जखमा भरायला वेळ लागतो, पण आयुष्य थांबायला नको." हे वाक्य समीरच्या मनात रेंगाळत राहिलं. घरी परतल्यावर तो विचार करू लागला. स्वतःसाठी नाही, पण घरासाठी, अथर्वसाठी. शेवटी त्याने अथर्वशी बोलायचं ठरवलं. रात्री जेवणानंतर तो म्हणाला, "घरात कोणीतरी कायमची व्यक्ती असावी असं मला वाटतंय." अथर्वने चमचा खाली ठेवला. "कोणीतरी म्हणजे? जी घर सांभाळेल? तुम्हाला लग्न करायचं आहे?" समीर काही क्षण शांत राहिला. कदाचित. अथर्व उठला आणि थेट खोलीत निघून गेला. दार बंद झालं. त्या रात्री घरात पुन्हा शांतता पसरली. दिवशी सकाळी संपूर्ण सोनेगाव हादरलं होतं. गावात जिथे जिथे लोक उभे होते, तिथे फक्त एकाच घटनेची चर्चा सुरू होती. पाटील कुटुंबावर आलेल्या त्या संकटाने सगळे स्तब्ध झाले होते. पोलीस घराभोवती तपास करत होते. अंगणात गावकरी जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि अविश्वास दिसत होता. पोलीस निरीक्षक देशमुख अत्यंत शांतपणे प्रत्येक गोष्ट तपासत होते. घरातील वस्तू विस्कटलेल्या होत्या. खुर्च्या उलटलेल्या होत्या. भिंतीजवळ पडलेला तुटलेला फोटो फ्रेम अजूनही त्या रात्रीच्या गोंधळाची साक्ष देत होता. घरात जबरदस्तीने घुसल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. त्यामुळे संशय अधिकच वाढत होता. दरम्यान अमरचा फोन बंद लागत होता. त्याचा काहीच पत्ता नव्हता. पोलिसांनी त्याच्या व्यवसायातील लोकांना विचारपूस सुरू केली. त्याच्या मित्रांना फोन केले गेले, पण कुणालाही तो कुठे आहे हे माहीत नव्हतं. गावात वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. कोणी म्हणत होतं, अमर गाव सोडून पळून गेला. कोणी म्हणत होतं, त्याने आधीच सगळा प्लॅन केला होता. पण सत्य अजून समोर आलेलं नव्हतं. त्या दिवसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. शहरातील एका छोट्या लॉजमध्ये अमर काही दिवसांपासून राहत असल्याचं समोर आलं. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. त्यात अमर रात्री उशिरा बाहेर जाताना आणि पुन्हा पहाटे परतताना दिसत होता. पोलिसांची टीम लगेच तिथे पोहोचली. अमर खोलीत शांत बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना पळून जाण्याचा प्रयत्न. पोलीस आत आले तेव्हा त्याने फक्त एकदाच वर पाहिलं आणि पुन्हा नजर खाली केली. "अमर पाटील?" निरीक्षक देशमुखांनी विचारलं. तो शांतपणे म्हणाला, "हो." त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. सुरुवातीला तो काही बोलत नव्हता. फक्त शांत बसून राहिला होता. पण पुरावे एकामागून एक समोर येऊ लागले. लॉजचे रेकॉर्ड, कॉल डिटेल्स, घरातील तपास, शेजाऱ्यांचे जबाब, सगळं त्याच्याकडेच निर्देश करत होतं. शेवटी अनेक तासांच्या चौकशीनंतर अमर तुटला.
त्याने शांत आवाजात सांगायला सुरुवात केली, "मला वाटत होतं सगळे माझ्याशी खोटं बोलत आहेत. मला वाटत होतं माझं घर माझ्यापासून दूर जातंय." त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो पुढे म्हणाला, "मी सत्य समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. मी फक्त संशय वाढू दिला." त्याने कबूल केलं की अनेक दिवस तो दोघांवर नजर ठेवत होता. प्रत्येक छोट्या गोष्टीत त्याला चुकीचा अर्थ दिसू लागला होता. त्याच्या मनात राग, असुरक्षितता आणि भीती इतकी वाढली की त्याने स्वतःवरचा ताबा गमावला. ही बातमी गावात पोहोचताच सगळे हादरले. लोकांना विश्वास बसत नव्हता की शांत स्वभावाचा अमर इतकं मोठं पाऊल उचलू शकतो. काही दिवसांनी कोर्टात खटला सुरू झाला. सरकारी वकिलांनी सर्व पुरावे मांडले. बचाव पक्षाने अमरची मानसिक अवस्था आणि त्याच्यावर आलेला भावनिक ताण याबद्दल सांगितलं. पण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं, संशय हा सत्याचा पुरावा नसतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. शेवटी न्यायालयाने अमरला दोषी ठरवलं. त्याला दीर्घकालीन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्या घटनेनंतर पाटील कुटुंबाचं घर कायमचं ओस पडलं. अंगणातली झाडं तशीच उभी होती. भिंतीवरचे जुने फोटो तसचे होते, पण घरातील माणसं आणि नाती कायमची तुटून गेली होती. गावातील लोक आजही त्या घराजवळून जाताना शांत होतात, कारण त्या घराने एक गोष्ट सगळ्यांना शिकवली: कधी कधी गैरसमज, संशय आणि न बोललेले दुःख यांचं ओझं इतकं वाढतं की माणूस स्वतःचं आयुष्यच उद्ध्वस्त करून बसतो. आणि एक चुकीचा क्षण अनेक निरपराध आयुष्यांवर कायमची सावली टाकून जातो.